श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. बघू शकता जसं श्रावण आपलं चालू झाल्यापासून माझी झाडं किती छान हिरवीगार. इकडे माहिती आहे मस्करला खूप गरमी असते, त्यामुळे ना असं थोडे पानं लाल पिवळे असे होतात. तर आता खूप मनाला प्रसन्न वाटतंय. असं हिरवगार वातावरण मला बाल्कनीतून दिसत असतं. माझी छोटीशी खिडकी आहे, ॲक्च्युली बाल्कनी नाही आहे. तर मी त्या खिडकीच्या ज्या थोडीशी जागा आहे त्याच्यावर मी झाडं लावली. तर आंघोळ झाल्यानंतर मी थोडं स्किन केअर करते. तर ॲक्च्युली स्किन केअर आपण केलं पाहिजे. आपल्या स्वतःसाठी पण थोडं टाईम दिलं पाहिजे, स्वतःला खुश ठेवलं पाहिजे. तर मी जास्त काही करत नाही, फक्त मॉइश्चरायझर लावते आणि छान मसाज देते स्किनला, फेसला. बघू शकता तुम्ही. बघा 1-2 मिनटं तरी छान असं मसाज केल्याने आपली स्किन किती ग्लो होते. त्यानंतर छोटीशी टिकली आणि एवढंच माझं असतं स्किन केअर. तर त्यानंतर सुरुवात होणार आहे माझ्या कामांची. किचनपासून चिन्मयसाठी टिफिन, सर्वांसाठी नाश्ता. आता मी लोखंडाचा तवा यूज करते, त्यामुळे मी थोडंसं ना ऑइल त्याला ग्रीज करून घेते. त्याने काय होतं, आपण चपाती किंवा काही पराठे भाकरी काही बनवतो ना, तर ते चिपकत नाही तव्याला आणि करपत नाही, व्यवस्थित बनतात. त्यानंतर मी आज बनवणार आहे मेथीचे पराठे, थेपले पण बोलतात. तर चिन्मय काय करतो, चपाती आणि भाजी खात नाही, तर नेहमी मला त्याला केचप आणि चपाती द्यायला सुद्धा आवडत नाही. तर मी आज त्याच्यासाठी मेथी टाकून छान पीठ मळून घेतले आणि त्याच्यासाठी पराठे बनवते आणि आमच्यासाठी पण तेच नाश्ता होणार आहे. तर चिन्मयला कसं चपाती भाजी खात नाही, त्यामुळे मी ट्राय करते. त्याला चपात्या खूप आवडतात, भात तो खूप अगदी कमीच खातो, म्हणजे त्याला आवडत नाहीच म्हणू शकता. मी तरी त्याला भरवते, त्याला गोड गोड बोलून थोडं लाड करून. पण चपाती असली ना की त्याला एवढं काय मस्का मारायची गरज नसते, तो खातो. तर मी कधी कधी बीटरूटचे पराठे, म्हणजे मी ट्राय करते की भाजी ॲड करू त्याच्यात. त्याने काय होतो, त्याच्या भाजी पण खातो आणि चपाती पण खातो, असं मला एक समाधान वाटतं. त्यामुळे मी जास्तीत जास्त पराठे बनवायचे प्रयत्न करते त्याच्यासाठी. आणि मेन काय आहे ना, लोखंडाच्या तव्यावरती खूप छान मस्त असे बघू शकता, छान असं सुरेख रंग येतो, खरपूस रंग. तर मला आवडतं ह्याच्यावर करायला. बघू शकता छान शेकले जातात पराठे. तर आता माझे पराठे रेडी आहेत. आता मी घेते सर्व करायला आणि एकीकडे मी दूधही तापत ठेवलं आहे. चिन्मयसाठी दूध आणि आमच्यासाठी कॉफी बनवणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे, त्याला चपाती द्या, पराठा द्या, काही द्या, पण त्याला थोडंसं चीज आणि केचप टाकून असं रोल करून देते. त्यामुळे थोडं त्याला टेस्टी लागतं आणि कसं तो 2-3 तासानंतर खातो स्कूलमध्ये. तर ते एकदम फक्त चपाती किंवा पराठा असलं तर ते थोडं सुकं होतं, गरम गरम खायला छान लागतं. तर मी अशी त्याला रोल करून देते, म्हणजे स्कूलमध्ये खायला त्याला इझी पडतो. म्हणजे एक रोल उचलतो, खातो, त्याचे हात घाण होत नाही. त्याला ते टेन्शन असतं, मम्मा माझ्या हाताला लागतं. तर आता चिन्मयचं टिफिन पॅक झालं. आणि एकीकडे आपलं दूध पण छान उकळलं आले. ते मी त्यात छान कॉफी टाकून आता मी कॉफी एन्जॉय करणार. नाश्ता रेडी केलं. चिन्मयचा पण टिफिन त्याच्या बॅगेत, वॉटर बॉटल सर्व त्याची बॅग रेडी केली.
तर अशीच माझी सकाळची रुटीन खूप अशी धावपळीची असते. आता बघा चिन्मय पण रेडी झाला आहे, तो पण आता जाणार स्कूलला आणि मी पण रेडी झाले. मला पण थोडं काम होतं त्याच्या शाळेत, तर मी पण निघाले. तर आता आम्ही निघालो चिन्मयच्या स्कूलसाठी. बघू शकता किती छान हिरवगार वाटतं इकडे. श्री स्वामी समर्थ. आता माझी घरची पण बहुतेक कामं आटपली, बाहेरचं पण करून आली. आता मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे. तर नित्यसेवा म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलेलं माझी नित्यसेवा असते. मी दररोज स्वामींची नित्यसेवा करते. स्वामी स्तवन 3 अध्याय श्री स्वामी समर्थच्या सारामृतचे, त्यानंतर 11 माळी मला नाही जमल्या तरी मी 1 माळ करते, व्यवस्थित करते, आणि तारक मंत्र असतो. या नित्यसेवा म्हणजे काय, दररोज नित्यनियमाने आपल्या महाराजांची सेवा करायची आहे. तर सर्वात पहिला आपण स्वामी भक्त आहोत, तर सर्वात पहिला आपल्याला स्वामी स्तवनचं पाठ करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 3 अध्याय करायचे आहेत, श्री स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय. तर कसं ते करायचं, आता समजा तुम्ही गुरुवारपासून स्टार्ट केलं तर गुरुवारी तुम्ही 1, 2, 3 अध्याय करणार. मग शुक्रवारी तुम्ही 4, 5, 6 आणि शनिवारी तुम्ही 7, 8, 9 असे 3 अध्याय कंटिन्यू करायचे आहेत तुम्हाला. जर समजा तुम्हाला काय प्रॉब्लेम आला, तर तुम्ही 4-5 दिवस नाही करू शकला, सुतक असेल काही असेल, तर तुम्हाला काय करायचं, तर ते 4 दिवस सोडायचं. तर 9 तुम्ही शुक्रवारी 9 अध्याय केलात म्हणजे 7, 8, 9, तर तुम्हाला 4-5 दिवसानंतर तुम्ही काय स्टार्ट करणार, 10, 11, 12 असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आणि तुम्हाला 11 माळी करायचं. आता मला माहिती आहे आपण संसार आपला आहे, आपली मुलं आहेत, आपल्याला घरात भरपूर कामं असतात, सर्व करावं लागतं. काही माझ्या मैत्रिणी जॉब पण करत असतील. तुम्हाला तेव्हा काय करायचं आहे, नाही 11 माळी जमत तुम्हाला, नका करू, 1 माळ करा, पण मनापासून करा. मला काम करायचं आहे, माझी भांडी पडली, मला जेवण बनवायचं आहे, माझा मुलगा आहे, सर्व साईडला ठेवा. तुम्ही जेव्हा ती 1 माळ कराल तेव्हा तुम्ही आणि आपले महाराज, बस स्वामी आणि आपण, बाकी काही मनात आणू नका. असं मनापासून तुम्ही 1 माळ करा. त्यानंतर तारक मंत्र म्हणा 11 वेळा. जर पाठ केला अतिउत्तम, नाही जमेल तर तुम्हाला मी नेहमी सांगते एकदा करा, पण मनापासून करा. बघा तुम्ही 1 पाठ केलं की बाबा माझं 1 पाठ पूर्ण झालं. ह्या गुरुवारी मी स्टार्ट केलं तर नेक्स्ट गुरुवारपर्यंत माझं 1 पाठ कंप्लीट झालं, तर मी स्टॉप करू शकते का, तर नाही, तुम्हाला ते कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही मला म्हणाल की नित्यसेवा केल्याने काय मिळतं. आपल्या आयुष्यात जे भोग आहेत ते आपल्याला भोगायचेच आहे, ते कोणालाही चुकणार नाही आहे. हां, पण सेवा केल्याने जे आपले भोग असतात ना ते कमी नक्की होतात. तुम्हाला आपल्या कर्मावरती विश्वास ठेवायचा आहे. आपल्या कर्मावरती विश्वास असतो ना, गेल्या जन्मी मी कदाचित कोणाला फसवलं असेल तर ह्या जन्मी मला कोणीतरी फसवलं असं असू शकतो. कोणाला मी त्रास दिला असेल तर ह्या जन्मी मला जे चांगलं होतं ना ते स्वामी कृपा समजा. आणि जे आपल्या आयुष्यात वरती खालती होत असतं, अडचणीत येत असतात, तर ते आपल्या गेल्या जन्मीचंच काहीतरी भोग असेल. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.